लोकनेते दिबांच्या जन्मभूमी जासई येथे काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंगळवारी तारीख 3 रोजी आले होते। यावेळी दिबांना आणि हुतात्म्यांना प्रांतामध्ये हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांनी अभिवादन केले। त्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काढलेल्या रॅलीला तुफान प्रतिसाद मिळाला। जासई जिल्हा परिषद मतदारसंघात डॉक्टर मनीष पाटील, चिरनेरमधून ॲडव्होकेट अविनाश ठाकूर हे काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत। पंचायत समितीसाठी जासई निर्मला खरत, चिरले प्रियंका मडवी, पंचायत समिती उमेदवार कविता पाटील, प्रारंभी गावण हे सर्व उमेदवार महाविकास आघाडी म्हणून लढत आहेत। जासई, तिघोडे, कोपरोली येथील प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमताने निवडून येतील असा विश्वास सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला। यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर, प्रभारी डॉमिनिक डिमेलो, माजी जिल्हाध्यक्ष आरसी घरत, उरणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष भावना घाणेकर, उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, कामगार नेत्या श्रुती म्हात्रे, उपाध्यक्ष रामनाथ पंडित, जयवंत पाटील, संजय ठाकूर, प्रेमनाथ म्हात्रे, महिला अध्यक्षा रेखा घरत, शेकापचे नरेश घरत, संतोष म्हात्रे, सरपंच संतोष घरत, कामगार नेते संतोष घरत, कामगार नेते रवी घरत, बबन कांबळे आदी महाविकास आघाडीचे मान्यवर उपस्थित होते। या विमानतळाला दिबा पाटलां साहेबांचंच नाव देण्यास आम्ही सरकारला भाग पाडू। सध्या भारत सरकार आणि देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रातलं सरकार हे कट कारस्थान करीत आहे। NB एअरपोर्ट याचा अर्थ काय, तर नरेंद्र मोदी एअरपोर्ट त्यांनी त्या एअरपोर्टला देण्याचा जो घाट घातलाय तो आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही। दिबा पाटील साहेबांनी इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या अनुषंगाने सिडकोचा जो लढा पुकारला होता तो सिडको केवळ जमिनीच्या विकासाच्या अनुषंगाने नव्हता, तर भूमिपुत्रांच्या अधिकाराच्या देखील अनुषंगाने होता। आणि आज त्या अधिकारांची पायमल्ली ही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर सुरू आहे। आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याकरता कटिबद्ध आहोत। करिता आंदोलन यापूर्वी केलेले आहेत, अधिक आंदोलन येणाऱ्या काळात आम्ही तीव्र देखील करू। देवेंद्र फडणवीसांना या भूमीतून, दिबा पाटील साहेबांच्या जन्मभूमीतून माझं आव्हान आहे, तुमच्यात हिंमत असेल तर नरेंद्र मोदीचं नाव देऊन दाखवा। आम्ही दिबा पाटील साहेबांचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा देखील त्यांना या निमित्ताने मिळाला। जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत राहील आणि महाविकास आघाडीची सत्ता येईल। आम्ही आव्हान त्यांना नाही बघत, कारण का आम्ही कामातून आमचा लोकांसाठी तो आव्हान असेल, बघण्याचं आव्हान असेल, पण आम्ही कामाच्या माध्यमातून आमचा विजय आम्ही बघतोय, त्याच्यामुळे विजय तिथे नक्कीच आमचा आहे। यावेळेला जिल्हा परिषदेमध्ये 100% सत्ता येऊ शकते, कारण महाविकास आघाडीची सत्ता आहे ती येणारच। आम्ही विकासाचा विजन घेऊन चाललो। आज ज्या बीजेपीने 2014 पासून जी त्यांची निवड झालेली आहे केंद्रामध्ये या राज्यामध्ये, तर बीजेपीचं काम काय आहे, देशामध्ये भ्रष्टाचार अराजकता माजवलेली आहे आणि देशामध्ये महागाई इतक्या उंचावर गेलेली आहे की सर्वसामान्य माणसाला जगणं मुश्किल झालं। उरण आणि पनवेलचे आमदार दोन्ही मैदानामध्ये उतरलेले आहेत, रात्रदिवस ते मेहनत करतात, कारण आजपर्यंत ज्यांनी 2014 पासून या उरण पनवेलचा विकास जागेवर भकास झालेला आहे। एअरपोर्टचा तुम्ही बघितलं असेल, स्थानिकांना नोकऱ्या दिल्या जात नाही, पैसे घेऊन कामाला लावलं जातं, त्याच्यामुळं या उरण पनवेल विकास झालेला आहे। त्याच्यामुळं महाविकास आघाडीच्या ज्या जितक्या सीटा आहेत त्या येणार। आणि या आमच्या वहिनी आहेत निर्मला नरेश घरत, आणि ऐका, भावानी इतका वर्ष नरेश घरत यांनी जो विकास केलेला आहे, 30 वर्ष लगातार, पंचायत 15 वर्ष आणि पंचायत समितीमध्ये जे 15 वर्ष, या माध्यमातून आम्हाला जनतेला एकच आम्ही आवाहन केलं आहे की चांगला उमेदवार आहे, चांगला उमेदवार आम्ही दिलेला आहे। निर्मला नरेश घरत यांना चांगल्या मताने निवडून 100% 4 येणार। इथले दुसरे जे आमचे झेडपीचे आहेत डॉक्टर मनीष, अतिशय चांगले उमेदवार आहेत, काँग्रेसच्या माध्यमातून उभे आहेत, तेही निवडून येणार। आणि उरणमध्ये झेडपीच्या 4 सीट पैशांचा 100% करू शकेल, कारण त्याही विकास केलेला नाही, भकास केलेला आहे, कुठलाही मुद्दा त्यांना दाखवायला नाही विकासाचा, त्याच्यामुळे पैसा त्यांना वापरावा लागेल। ब्युरो रिपोर्ट, उरण पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।